हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. पहा, आपल्याला क्वेश्चन 4 काय दिला आहे. ऑन अ नंबर लाईन A, B and C are such that distance between the points A and C is equal to 10. Distance between the points C and B is equal to 8. Find distance between the points A and B considering all possibilities. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, नंबर लाईनवरती A, B आणि C हे 3 पॉईंट्स आहेत. आता हे तिन्ही पॉईंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. आपल्याला काय सांगितलं, नंबर लाईनवरती हे तिन्ही पॉईंट्स आहेत, म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. पण आपल्याला या ठिकाणी बिटवीननेस दिलेला नाही. कोणता पॉईंट हा कोणत्या पॉईंटच्या मध्ये आहे हे आपल्याला दिलेलं नाही. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ए आणि सी, ए आणि सी या 2 पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 10. सी आणि बी या 2 पॉईंटमधील डिस्टन्स दिलेला आहे 8. आणि आपल्याला ए आणि बी या 2 पॉईंटमधील डिस्टन्स फाइंड करायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता बिटवीननेससाठी आपल्याला 3 पॉसिबिलिटीज मिळतात. आता ए, बी आणि सी हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. मग आपल्याला बिटवीननेससाठी काय मिळतील, 3 पॉसिबिलिटीज मिळतील. प्रथम आपण काय करू, डिस्टन्स ए बी हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच ए आणि बी या 2 पॉईंटच्या मध्ये सी हा पॉईंट असणार आहे. म्हणजेच पहा, ए आणि बी हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणजेच मध्ये कोणता पॉईंट असणार आहे, सी. आता आपल्याला डिस्टन्स ए सी दिलेला आहे 10. ए सी हे डिस्टन्स दिलेलं आहे 10. सी बी डिस्टन्स दिलेला आहे 8. सी बी किती दिलेला आहे आपल्याला, 8. आता हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच ए डॅश सी डॅश बी. सी हा पॉईंट काय आहे, ए आणि बी या 2 पॉईंटच्या मध्ये आहे. म्हणजेच ए सी प्लस बी सी केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, डिस्टन्स ए बी मिळेल. ए सी प्लस बी सी केल्यानंतर डिस्टन्स ए बी मिळेल. ए सी प्लस बी सी केल्यानंतर डिस्टन्स ए बी मिळेल. म्हणजेच 10 प्लस 8 डिस्टन्स ए बी किती मिळेल आपल्याला, 18. ही झाली आपली पॉसिबिलिटी 1. आता सेकंड पॉसिबिलिटी काय घेऊ आपण, डिस्टन्स ए सी हे लार्जेस्ट डिस्टन्स कन्सिडर करू. डिस्टन्स ए सी आपल्याला दिलेला आहे 10. हे डिस्टन्स आपण लार्जेस्ट डिस्टन्स कन्सिडर करू. म्हणजेच ए आणि सी या 2 पॉईंटच्या मध्ये बी हा पॉईंट असणार आहे. ए सी हे आपण लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच या दोन्ही पॉईंटच्या मध्ये बी हा पॉईंट असणार आहे. आता ए सी आपल्याला दिलेला आहे. ए सी किती दिलेला आहे आपल्याला, 10. ए सी दिलेला आहे आपल्याला 10. सी बी दिलेला आहे 8. सी बी म्हणजेच बी सी. बी सी किती दिलेला आहे, 8. मग आता ए बी किती असणार आहे, 10मधून आपल्याला 8 मायनस करावं लागेल. 10 मायनस 8. ए बी किती मिळेल आपल्याला, 2. ए बी हे किती मिळेल आपल्याला, 2. ही झाली आपली पॉसिबिलिटी सेकंड. आणि थर्ड पॉसिबिलिटीमध्ये काय करू आपण, डिस्टन्स सी बी हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू. म्हणजेच सी आणि बीच्या मध्ये ए हा पॉईंट असणार आहे. सी बी हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करू आपण. म्हणजेच पॉईंट सी आणि पॉईंट बीच्या मध्ये ए हा पॉईंट असणार आहे. आता आपल्याला डिस्टन्स ए सी दिलेला आहे 10. डिस्टन्स ए सी किती दिलेला आहे, 10. डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि डिस्टन्स सी बी किती दिलेला आहे आपल्याला, 8. आता ही पॉसिबिलिटी पॉसिबल आहे का, डिस्टन्स ए सी 10 आहे आणि डिस्टन्स बी सी 8 आहे. म्हणजे हे जे स्मॉल डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे 10 आणि हे जे ग्रेटर डिस्टन्स आहे हे दिलेलं आहे 8. म्हणजेच ही पॉसिबिलिटी शक्य नाही. म्हणजेच आपल्याला या 2 पॉसिबिलिटीज घ्यायच्या आहेत. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय दिलेलं आहे पहा आपल्याला, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड सी दिलेला आहे 10 आणि डिस्टन्स बिटवीन सी अँड बी दिलेला आहे 8. त्यानंतर पॉसिबिलिटी 1 लिहून घेऊ आपण. पॉसिबिलिटी 1. पॉसिबिलिटी 1मध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, जे डिस्टन्स फाइंड करायचं आहे ते लार्जेस्ट डिस्टन्स आहे असं कन्सिडर करायचं आहे. पण फिगर काढू. या ठिकाणी ही नंबर लाईन आहे, याच्यावरती डिस्टन्स ए बी लार्जेस्ट डिस्टन्स आहे. ए बी हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे. म्हणजेच यांच्यामध्ये ए आणि बीच्या मध्ये सी हा पॉईंट असणार आहे. आता ए सी दिलेला आहे आपल्याला 10. सी बी दिलेला आहे आपल्याला 8 आणि डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. आता पॉसिबिलिटी 1 काय घेतली आपण, पॉईंट सी लाईज बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. लिहून घेऊ आपण. पॉईंट सी लाईज बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. देअरफॉर डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. लिहून घेऊ आपण. डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी.
डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इज इक्वल टू डिस्टन्स AB. रिझन काय येईल? A', C', B हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहे. पहिला काय घेतलं आपण? AC घेतलं, त्याच्यानंतर CB घेतलं इज इक्वल टू AB. आता डिस्टन्स AC किती आहे? 10 प्लस डिस्टन्स CB किती आहे? 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB. डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं आहे. 10 प्लस 8 18. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 10 प्लस 8 18. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AB किती मिळालं? 18. या ठिकाणी लिहू आपण व्हेन C लाईज बिटवीन A अँड B देन डिस्टन्स AB इज इक्वल टू 18. व्हेन C लाईज बिटवीन A अँड B डिस्टन्स AB किती मिळालं आपल्याला? 18. आता आपण पॉसिबिलिटी सेकंड लिहून घेऊ. पॉसिबिलिटी सेकंड. आता सेकंड पॉसिबिलिटी काय घ्यायची आपल्याला? हे जे डिस्टन्स AC दिलेलं आहे हे डिस्टन्स AC आपल्याला ग्रेटर डिस्टन्स कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच A आणि C या दोन पॉईंटच्या मध्ये B हा पॉईंट असणार आहे. फिगर काढून घेऊ आपण. सेकंड पॉसिबिलिटी काय घ्यायची आपल्याला? डिस्टन्स AC जे आपल्याला 10 दिलेलं आहे ते ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे AC हे ग्रेटेस्ट डिस्टन्स आहे. म्हणजे या दोन पॉईंटच्या मध्ये B हा पॉईंट येईल. आता डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं आहे. डिस्टन्स BC दिलेला आहे 8. CB म्हणजेच डिस्टन्स CB दिलेला आहे 8 म्हणजेच BC दिलेला आहे 8. CB म्हणजेच BC दिलेला आहे 8 आणि AC किती दिलेला आहे? 10. सेकंड पॉसिबिलिटी काय घेतली आपण? पॉईंट B लाईज बिटवीन द पॉईंट्स A अँड C. पॉईंट B लाईज बिटवीन द पॉईंट्स A अँड C. देअरफॉर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. रिझन काय येईल? A', B', C म्हणजेच A, B, C हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. आता डिस्टन्स AB फाइंड करायचं आहे. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC किती दिलेला आहे? 8 इज इक्वल टू डिस्टन्स AC किती दिलेला आहे? 10. आता हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 10 मायनस 8. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B इज इक्वल टू 2. म्हणजेच व्हेन पॉईंट B लाईज बिटवीन A अँड C देन डिस्टन्स AB इज इक्वल टू 2. B लाईज बिटवीन A अँड C डिस्टन्स AB इज इक्वल टू 2. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता.